नमस्कार. पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस. विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे श्री स्वामी सुमंताश्रमजी महाराज. संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी. 11वी मंजिरी. अविस्मरणीय प्रसंग व प्रचितीचे धागे गुंफून मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमाने चाललेल्या देहत्वाच्या गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमाने चाललेल्या देहत्वाच्या प्रवासात आपण जर एखादे कृत्य अतिशय विवेकी सदाचाराने करीत असू तर तुमचे पाठी ती गुरुप्रतिमा इतकी प्रभावीपणे कार्य करीत असते की तुम्हाला कशाचीच उणीव भासवू देत नाही. जो योग्य वेळेला भेटला तर भक्तांच्या मार्गातील काटे काढतो. जसे नागफड्या निवडुंगातील लाल फुले व फळ काटे काढून खाल्ल्यासच गोड लागते व ज्यातील ग निघून गेला आहे तो गुरु, जो भजतो आहे तो भक्त व जो द्यायला शिकवतो तो देव. आपल्या आत्म्याचे परीक्षण व निरीक्षण करताना गुरुकडून मिळणारी भक्ती, शिष्यत्व व ज्ञान आपल्याला किती प्रमाणात मिळते याचे ज्ञान म्हणजे गुरुभक्ती, जी मेथीच्या भाजीसारखी बाजारात मिळत नसते. आपण मांडलेला प्रपंच हा प्रपंच नाही, भोग हा भोग नाही. या कलियुगामध्ये सहस्रकामध्ये प्रवेश करताना तुम्ही कर्तव्य न करता एक बहाणा करीत आहात. जसे कलिंगड दिसायला मोठं देखणं दिसतं, पण त्याचा रस एक ग्लासभर होतो, त्याने पोट भरत नाही. पण तेवढ्याच रसाने डायबेटीस वाढल्यास ते कसं दिसतं? जसे 55 वर्षाची बाई मुलाचे लग्न आहे म्हणून आयब्रो करते, म्हणजे आजही ती मायामोहात गुंतलेली आहे. यासाठी आपण ज्या वेळेस बालकावस्थेत असतो त्यावेळचे छायाचित्र पाहिल्यास आपण मनोहर, आकर्षक, गोंडस दिसतो. ते सात्विक हास्य विलोभनीय वाटते. मग याच निरागस चेहऱ्यावर पुन्हा यौवनावस्थेत व प्रौढावस्थेत वेगळे उपचार करून मूळचे नैसर्गिक सौंदर्य लपविणे व कृत्रिमतेचे लक्षण दर्शविणे हे तितकेसे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा लहानपणाचे चिरंजीवित्व हे टिकविल्यास व तसा प्रयत्न केल्यास बालकावस्थेत व प्रौढावस्थेत फरक निर्माण होणार नाही. आपण ज्या परिस्थितीत गोवलेले आहोत त्यातून बाहेर पडायला हवे हे मी नेहमी सांगतो. ज्या दिवशी तुमच्याकडून एवढा त्याग होईल त्याच दिवशी तुम्ही शिष्य व्हाल, तोपर्यंत नाही. पतंग नावाचा कृमी दिव्याच्या ठिकाणी गुंग होतो असे रममाण झाले पाहिजे. एवढे एकरूप झालो तर चटक्याचे भान त्याला राहत नाही. गुरु त्याला आपल्यासारखे करून घेईल, त्याचेही त्याला भान राहणार नाही. अशा भक्ताला रोजच गुरुसमोर जाऊन म्हणावेसे वाटेल, चिरंजीव दत्त चिरंजीव भक्त तयाच्या भक्तीसी लुब्ध होत. धन्यवाद.